युती संदर्भात ही दृश्य बरोबर 12 वर्षांपूर्वीची एकीकडे दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी अर्थातच बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आलेला होता। तेव्हाची ही दृश्य महाराष्ट्र त्या दिवशी हळहळलेला होता। ठाकरे बंधू त्या दिवशी एकत्र दिसलेले होते। त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर आजचं दृश्य आपण पाहतोय। ही ती दृश्य आहेत ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव सेना भवनातून शिवाजी पार्क या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। त्यावेळची ही दृश्य संग्रहित दृश्य एकीकडे आपण टीव्ही स्क्रीनवर उजव्या हाताला पाहतोय। त्यावेळी अर्थातच शिवसेना दुभंगली नव्हती, एकसंध होती। रामदास कदम या दृश्यांमध्ये दिसत आहेत। तेव्हा ठाकरे बंधू 12 वर्षांपूर्वी एकत्र दिसलेले होते आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी स्मृतीस्थळी पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र। हा क्षण महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाचा, हा क्षण राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकाच महत्त्वाचा, कारण महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। जरी या सगळ्या संदर्भात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र मैदानात उतरणार अशी चर्चा जरी सुरू असली तरी या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाहीये। पण आजच्या दिवसानंतर मात्र यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होताना दिसतेय। त्यावेळी भाऊक झालेले होते ठाकरे बंधू, ठाकरे परिवार। आपल्या वडिलांना आधार देणारे आदित्य ठाकरे देखील त्यावेळेचे आपण पाहतोय आणि आता आपल्या वडील आणि काकांसमवेत राजकारणात उतरलेली ही ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी, 3 पिढ्या या खरं तर एकत्र। एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ, दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ठाकरे घराण्यातली दुसरी पिढी राजकारणातली, आणि तिसरं नेतृत्व आदित्य ठाकरे यांचं महाराष्ट्राला ठाकरे घराण्याचं लाभलेलं। 3 पिढ्या एकत्र आपण या क्षणी खरं तर पाहतोय। गेले अनेक वर्ष शिवसैनिक मनसैनिक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो हा क्षण पुन्हा एकदा एकत्र ठाकरे बंधू। भाग्यश्री आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, खरं तर एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे, दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरेंच्या 3 पिढ्या राजकारणातल्या। त्याचबरोबर बाळासाहेबांना जेव्हा अखेरचा निरोप देण्यात आलेला होता त्यावेळी भाऊक झालेले ठाकरे बंधू सुद्धा टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। भाग्यश्री, नक्कीच लागवी, आपण जी दृश्य स्क्रीनवर बघतोय ही अत्यंत बोलकी अशी भावक क्षण चित्र आहेत असं म्हणू शकतो आपण। कारण याआधी देखील आपण बघितलंय की ठाकरे बंधू ज्या ज्या वेळेला एकत्र आलेत गेल्या 6 महिन्यात तर प्रचंड एकत्र येताना ते पाहायला मिळतात। युती संदर्भात काही घोषणा होते का हे बघणं देखील आता महत्त्वाचं आहे। खरं तर आज असं वाटत होतं की ते दोघं काही आज घोषणा करतायत का, मात्र आता त्यांच्या ज्या बातचीत चालल्या किंवा त्यांच्या ज्या गप्पा चालल्या त्यांच्यातनं असं
आता तरी लक्षात येत नाहीये की ते इथे आता घोषणा करणार का म्हणून. पण एक नक्की आहे की ते दोन्ही भाऊ जे आहेत ते महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहेत. आणि खरं तर तमाम महाराष्ट्रात राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांची देखील तशाच पद्धतीची इच्छा होती. आता देखील आपण बघू शकतो की राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे एकमेकांची गप्पा मारतायत. नेमके ते काय गप्पा मारत असतील याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांनाच लागलेली पाहायला मिळते. पण एकंदरीत जर बघितलं तर आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्याबरोबर बसलेले आहेत. आदित्य ठाकरेंनी इतकंच नव्हे तर शिष्टाचार देखील पाळताना पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे नितीन सरदेसाई यांना देखील त्यांनी जागा दिलेली आहे बसायला. एकंदरीत अगदी आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 24 वर्षानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर आता स्मृतीस्थळी ठाकरे बंधू आपण एकत्र पाहतोय. बाळासाहेबांचा आज 13वा स्मृती दिन आणि या निमित्तानं 2012चं संग्रहित दृश्याची आठवण पुन्हा एकदा होतीये. खरं तर डावीकडे जे आपण दृश्य पाहतोय स्मृतीस्थळाचं आजचं ते पाहून राजकीय मनोमिलनाचे संकेतही या निमित्तानं होताना दिसत आहेत. दोन कुटुंबीय एकत्र आल्यानंतर, दोन बंधू एकत्र आल्यानंतर खरं तर राजकीय मनोमिलन होणार का आगामी महापालिका निवडणुकीत, यावर चर्चा सुरू आहे सातत्यानं. आणि आता या घटनेनंतर, या दृश्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्रित चर्चा करत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.